नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोळीण या पाठात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 16 अभ्यासणार आहोत। कोळीण या पाठाचा हा सेशन क्रमांक 6 आहे। यामध्ये आपण स्वाध्याय सुद्धा अभ्यासणार आहोत। कोळीण या पाठातील काही परिच्छेदांचा अभ्यास आपण या पाठामध्ये केल्यानंतर पाठाखालील स्वाध्याय म्हणजेच प्रश्नोत्तर संक्षिप्त रूपाने जाणून घेणार आहोत। चला तर आपण आता पाठाच्या पुढच्या परिच्छेदाकडे वळूया। लेखक सांगतात की त्यांनी जे कोळणीचे घरटे आणले होते आणि 10 कोळणीच्या घरट्यांपैकी 10 कोळणींना त्यांनी कॅमेऱ्यामध्ये टिपण्याचा प्रयत्न केले होते, पण काही अन्नाच्या शोधात बाहेरच येत नव्हते, काही अन्नाच्या शोधामध्ये आले पण त्यांनी त्यांचं भक्षकच बदललं आणि अशातूनच एक कोळीण लेखकाच्या अपेक्षेप्रमाणे वागत होती आणि त्या कोळीणीला लेखकाने तारके त्या चित्रपटातील जशी तारका असते की नाही, मेन पात्र प्रमुख पात्र असते, तशीच ती कोळीण लेखकाच्या त्या चित्रपटातील रंगीत चित्रपटातील तारका लेखकाने घोषित करून टाकल्या आणि मग तिला सुद्धा ती त्या भक्षकाला पकडताना जास्त प्रयत्न करायची गरज पडत नव्हते। त्यामुळे मग लेखकाला जसं पाहिजे होतं तसं चित्रीकरण करता येत नव्हतं, म्हणून लेखकाने काय केले, त्यांचं भक्षक बदलण्याचा प्रयत्न केला। मग अशा रीतीने लेखकाने शतपाद आणले, मग त्यांनी लहान आकाराचे मोठ्या आकाराचे असे विविध शतपद लेखक त्या कोळीणीला दर आठवड्याला खायला द्यायचे आणि मग दर आठवड्याला त्या शतपदाचा म्हणजेच कोळीणीच्या भक्षकाचा आकार वाढवत होते। आता पुढे लेखक म्हणतात की माझ्या कोळीणीला मी अतिशय श्रमपूर्वक आणि कौशल्याने पडवत होते म्हणजे शिकवत होते की तिला कष्ट पडले पाहिजे आपला भक्षक पकडताना, आणि ते हळूहळू सगळ्या गोष्टी लेखक तिला आत्मसात करायला सांगत होते, म्हणजे सराव घेत होते लेखक तिचे। प्रत्येक आठवड्यात ती मोठ्या आकाराच्या शतपदाचा स्वीकार करी। असं करत लोभ आणि अधीरतेने तिने भल्या मोठ्या शतपदावर झडप मारली। शतपदाला 100 पाय असले तरी त्यातील 50 जमिनीला खिळून राहायचे आणि राहिलेले 50 पाय धडपडत आणि वळवळत स्वतःचं संरक्षण करण्याकरता तिला घट्ट पकडण्याचा प्रयत्न करत असत। आता इथे बघा, ते जे शतपाद होते म्हणजेच कोळणीचे जे भक्षक होते, ह्या दोघांमध्ये बरेच काही विरोध होत होते, त्यांच्यामध्ये झटापटी होत होते आणि जी गोष्ट लेखकाला अपेक्षित होती ते आता इथे सुरू झालेलं होतं। आणि जो शतपाद होते त्याला जरी 100 पाय असले तरी तो 100 पाय त्या जमिनीला घट्ट पकडून ठेवायचा, जेणेकरून तो त्याची जागा सोडू नये, आणि उरलेले 50 पाय तो जमिनीला पकडून असायचे आणि 50 पायाने तो कोळीणीची शिकार होऊ नये म्हणून तो स्वतःला वाचवण्यासाठी प्रयत्न करत होता। स्वतःचं संरक्षण करण्यासाठी तिला घट्ट पकडण्याचा प्रयत्न करत असत। कितीतरी सेकंद हे नाट्य चालू असताना ते मी कॅमेऱ्यात टिपत असे। मग लेखक सांगायचं की हे अगोदर जे कार्य क्षणामध्ये होत होतं आणि त्यामुळे लेखकाला ज्या प्रकारचं चित्रीकरण करायचं होतं ते करता येत नव्हतं, त्यांच्या अपेक्षा पूर्ण होत नव्हत्या। आणि मग लेखकाने ह्या प्रकारची शक्कल लढवल्यानंतर कोळीण आणि शतपाद यांच्यामध्ये असा हा झटापटीचा खेळ, इकडे कोळीण त्याच्यावरती आक्रमण करते, त्याला आपल्या घरट्यामध्ये ओढण्याचा शतपादला प्रयत्न करायचा, पण शतपाद सुद्धा आपल्याला वाचवण्यासाठी अतोनात प्रयत्न करत होता। आणि हे जे नाट्य होते ते कितीतरी सेकंद चालायचं आणि त्यावेळेस लेखक कॅमेऱ्यामध्ये हे चित्रीकरण टिपत असे। एकदा तर शतपादानं लढाई जिंकली होती। दारात डोकं सापडून तो सर्पाप्रमाणे वळवळत होता। असा समय आला होता की त्यानं माझ्या कोळीणीला छिद्रातून बाहेर खेचलं असतं। अधिक तर बघा, कोळीण जे असतात ना ते छिद्रातून म्हणजे दरवाज्यातून बाहेर येत नाहीत, ते दरवाज्यातून डायरेक्ट आपल्या भक्षकावरती आक्रमण करून आपल्या भक्षकाला ते आपल्या घरट्यामध्ये घेऊन जातात। पण एकदा लेखक सांगत आहे की एका मोठ्या अशा शतपादाने त्याच्यावरती तो भारी पडला होता। ते आक्रमण करत असताना त्याने ह्या झटापटीमध्ये त्या कोळीणीला तिच्या छिद्रातून बाहेर खेचण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याच्यामध्ये तो सफल पण होता। आणि त्यावेळेस कोळीणीद्वारा तिचं दार पण किंचित उघडलं गेलं होतं। दार किंचित उघडं होतं, त्यातून तिचे पाय दिसायचे। त्यांच्याशी झटापट करत असताना ती कलंडली आणि आपल्या शत्रूला तिनं आत ओढलं। मग बघा, अशा रीतीने त्या दोघांची जी झटापटी चाललेली होती, लेखक म्हणतात की एकदा तर तो शतपाद तिच्यावरती भारी पण पडला, त्याने तिला जवळजवळ
छिद्रातून बाहेर खेचण्याचा पूर्ण प्रयत्न केला जात आणि त्यावेळेस किंचितचं दार उघडलं, त्यातून तिचे पाय बाहेर दिसायला लागले आणि त्यांच्याशी झटापट करत असताना ती थोडी कलंडली आणि तिने त्या शत्रूला म्हणजेच शतपाताला आपल्या घरट्यामध्ये ओढून घेतलं. कुठेतरी ढिलाई झाली. शतपात तिच्या भोवती वेटोळं घालायचा प्रयत्न करत होता की शतपात पण स्वतःला वाचवण्यासाठी खूप झटपटत होता, खूप प्रयत्न करत होता आणि ह्या वेळेस त्या शतपाताने तिच्या भोवती वेटोळं म्हणजे गोलाकार आकार पण बनवला होता. पण कुठेतरी ती ढिलाई झाली त्याच्याकडनं. काही क्षणातच त्याचे 100 पाय हवेत वळवळत होते, म्हणजे त्याने जे जमिनीला घट्ट पकडले होते 50 पाय आणि 50 पायाने तिच्याबरोबर तो स्वतःला सोडायचा प्रयत्न करत होते. पण अचानक ती कोळीण त्याच्यावरती भारी पडली आणि त्या शतपाताचे 100 पाय जमिनीपासून मोकळे झाले आणि मग ते 100 पाय सकट तो शतपात हवेमध्ये वळवळत होता आणि त्या क्षणी संधी साधून कोळीणीनं शतपादाला विळखा घातला आणि त्याला घेऊन ती छिद्रात नाहीशी झाली. मग अशा रीतीने लेखकाला जे अपेक्षित होतं, ज्या प्रकारचं चित्रीकरण त्याला करायचं होतं, कॅमेरामध्ये जे चित्र टिपायचं होतं ते अतिशय त्यांना हवं असलेलं चित्र ते टिपू लागले होते आणि त्यासाठी पण त्यांनी जे काही प्रयत्न केले होते, असा हा थरारक अनुभव लेखकाने, विदारक अनुभव त्यांना तिथे दाखवायचा होता त्या चित्रीकरणाद्वारा. त्याच्यासाठी त्यांनी जे काही मेहनत केली होती, परिश्रम केले होते ते पण आपण पाहतो. मग अशा रीतीने संधी साधून कोळीणीने शतपाताला विळखा घातला आणि त्याला घेऊन ती छिद्रात नाहीशी झाली. काळं छिद्र झाकलं गेलं म्हणजे कोळीणीने आपला दरवाजा बंद करून घेतला आणि मागे फक्त दरवाजा लागल्याचा आवाज आला. अशा रीतीने ह्या पाठामध्ये लेखकाने कोळीण आणि तिच्याद्वारे केले गेलेले हे शिकारीचे दृश्य याचं वर्णन केलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या पाठामध्ये लेखकाने कोळीण आपले सावज कसे पकडते, आपल्या घराचा दरवाजा बंद होऊन आपण असुरक्षित होऊ नये यासाठी ती काय काळजी घेते, काय प्रयत्न करते, या सर्वांचं चित्तवेधक असं वर्णन या पाठामध्ये लेखकाने केलेलं आहे. आता आपण पाठाखालील स्वाध्याय अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण स्वाध्याय बघूया. स्वाध्यायामधील प्रश्न क्रमांक 1, खालील आकृती पूर्ण करा. कोळीणीचे छायाचित्र घेण्यासाठी लेखकाने केलेले कृती. तर इथे तुम्हाला लेखकाने कोळीणीचे छायाचित्र घेण्यासाठी जे काय प्रयत्न केले, काय कृती केले त्याचं वर्णन करून लिहायचं आहे. उत्तर पाहूया. 1, दूर डोंगराकडे गाडी वळवली. 2, पायथ्याला गाडी लावून डोंगर चढून वर गेले. 3, वाकून जमिनीचे लक्षपूर्वक निरीक्षण केले. 4, सुकलेले गवत बाजूला सारले. 5, चाकूच्या पात्याने टोक कोळीणीच्या दाराच्या बाजूला लावले. आणि शेवटचं आहे, छायाचित्रासाठी साधन सामग्री घेऊन गेले. तर अशा प्रकारे कोळीणीचे छायाचित्र घेण्यासाठी लेखकाने केलेल्या कृती ह्या तुम्ही लिहू शकता. आता पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 2, असे का घडले ते लिहा. इथे तुम्हाला एकूण 4 प्रश्न विचारलेले आहेत. प्रश्न क्रमांक 2चे असे का घडले आपण आ, ई प्रश्न आणि उत्तर एकत्र पाहूया. प्रश्न क्रमांक लेखक डोंगराच्या जमिनीचे निरीक्षण करू लागले. उत्तर, लेखक डोंगरावर सायंकाळी पोहोचले. पावसाची लक्षणे होती, त्यामुळे अंधुक प्रकाश होता. म्हणून ज्या घरट्याजवळ लेखकांनी खून केली होती ती शोधण्यासाठी लेखक जमिनीचे निरीक्षण करू लागले. पुढचा प्रश्न आहे लेखकांना बाहेरच्या जगाचा विसर पडला. तर असे का घडले याचं उत्तर आपण याच्यामध्ये लिहायचं आहे की लेखकांना बाहेरच्या जगाचा विसर का पडला. उत्तर आहे, रात्रीच्या वेळी कोळीण कार्यरत असते. लेखकांना त्याचे चित्रण करायचे होते. त्यांना कोळीणीच्या घरट्याच्या दरवाजाची कमान दिसली. त्यांच्या पायालगत असलेल्या त्या लहान जगात लेखक गुंग झाले. म्हणून लेखकांना बाहेरच्या जगाचा विसर पडला. प्रश्न क्रमांक लेखकांनी कोळीणीच्या घरट्याचे उघडलेले दार सोडून दिले. उत्तर, लेखकांनी चाकूच्या पात्याचे टोक दाराच्या बाजूला लावून कोळीणीच्या घरट्याचे दार उघडले होते. परंतु कोळीणीने चाकूचे टोक इतक्या अचाट ताकदीने ओढले की ते पाते चांगलेच वाकले. म्हणून लेखकांनी कोळीणीच्या घरट्याचे
उघडलेले दार सोडून दिले. पुढचा प्रश्न आहे ई. कोळींना बिळाचे संरक्षण सोडून जाता येत नाही. उत्तर आहे कोळीणीने जर आपले बीळ सोडून दिले तर दार इतके घट्ट लागते की पुन्हा तिला कधीच ते उघडता येत नाही. म्हणून कोळीणीला बिळाचे संरक्षण सोडून जाता येत नाही. आता आपण पाहूया प्रश्न क्रमांक 3. खालील घटनांचे परिणाम लिहा. इथे तुम्हाला घटना दिलेल्या आहेत आणि त्याच्यासमोर तुम्हाला त्याचे काय परिणाम झालेले आहेत ते लिहायचे आहेत. चला तर आपण उत्तरासकट प्रश्न आणि उत्तर दोन्ही पाहूया. घटना अ. लेखकांनी चाकूच्या पात्याचं टोक कोळीणीच्या घरट्यांच्या दाराला लावलं. तर ह्या घटनेचा परिणाम काय झालेला आहे? घरट्याचे दार किंचित उघडले व लेखकांना भेगेतून आत पाहता आले. प्रश्न क्रमांक 3. खालील घटनांचे परिणाम लिहा. आपल्याला इथे घटना दिलेली आहे, त्या घटनेचा परिणाम काय झालेला आहे ते आता इथे आपल्याला पुढे लिहायचं आहे. चला तर आपण प्रश्न आणि उत्तर दोन्ही एकत्र पाहूया. घटना अ. लेखकांनी चाकूच्या पात्याचं टोक कोळीणीच्या घरट्याच्या दाराला लावलं. त्याचा परिणाम असा झाला की घरट्याचे दार किंचित उघडले व लेखकांना भेगेतून आत पाहता आले. आ. पावसाचा कुठेतरी शिडकावा झाला. याचा परिणाम जमीन थोडी ओलसर झाली. ई. कोळीणीच्या माघारी दार बंद होणे. ही घटना आहे, त्याचा परिणाम झालं दार इतके घट्ट बसेल की कोळीणीला पुन्हा घरट्यात जाता येणार नाही व तिची शिकार होईल. ई. कोळीणीला सोबतच्या पावलांचा आवाज झाला. याचा परिणाम झाला की सोबतच्या पावलांचा आवाज कोळीणीने जमिनीखालून ओळखला व ती सावज पकडण्यासाठी अधीर झाली. प्रश्न क्रमांक 4. आकृतीत दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे उत्तर लिहा. कोळीणीच्या घरट्यांचे वैशिष्ट्य. मुद्दे आहेत घरट्यांचे ठिकाण, घरट्याचे दार, दाराला दिलेली उपमा, दाराची विशेष रचना आणि घरट्याचे महत्त्व. तर याच्यावरती तुम्हाला उत्तर लिहायचं आहे घरट्याचे महत्त्व. या सगळ्या मुद्द्यांना अनुसरून उत्तर लिहा. कोळीण घरटे सोडून जात नाही. घरट्यात बसून ती सावज हेरते. घरट्याच्या दारावर सावज आले की ती त्यावर झडप घालते व झटकन विळखा घालून आत खेचून घेते आणि घरट्याचे दार आतून घट्ट लागते. आता तुम्हाला प्रश्न क्रमांक 5 आहे. तुम्हाला पक्ष्यांच्या, प्राण्यांच्या घरांची नावे माहीत आहेत तर ती खालील चौकटीत लिहायची. इथे तुम्हाला काही पक्षी आणि प्राण्यांची नावं दिलेली आहेत. त्यांच्या घराला, ते ज्या ठिकाणी राहतात त्याला काय म्हटलं जातं ते आपल्याला लिहायचं. जसं की माणूस कुठे राहतो? घरात. तसं तुम्हाला हे पक्षी आणि प्राणी कुठे राहतात त्यांच्या ठिकाणाचं नाव लिहायचंय. सुगरण. सुगरण राहते त्या घराला आपण काय म्हणतो? घरटे. साप. साप कुठे राहतो? वारूळ. वाघ. वाघ कुठे राहतो? गुहेत. मग तुम्ही उत्तर लिहायचे गुहा. गाय कुठे राहते? गोठ्यात. मग उत्तर लिहिणार गोठा. आणि घोडा तबेला. खेळूया शब्दांशी. खालील वाक्यप्रचारांच्या अर्थातील योग्य अर्थ शोधून लिहा. इथे तुम्हाला बघा वाक्यप्रचार दिलाय. अ मध्ये प्रतीक्षा करणे. तर इथे 3 त्याचे अर्थ दिलेले, त्याच्यापैकी योग्य अर्थ आपल्याला शोधायचा आणि लिहायचा आहे. प्रतीक्षा करण्याचे अर्थ दिलेत वाटेने जाणे, वाट बघणे आणि वाट लावणे. तर याचं उत्तर येणार वाट बघणे. नंतर आ. पारखा होणे, वंचित होणे, दुरून बघणे, दुस्वास करणे. तर याचा अर्थ येणार वंचित होणे. ई. पारद होणे, भक्ष्य शोधणे, भक्ष्य होणे आणि शिकार होणे. तर याचा अर्थ आहे शिकार होणे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा रीतीने आपण वेगवेगळ्या भागामध्ये ह्या पाठाचा अभ्यास केलेला आहे आणि ह्या पाठाचा स्वाध्याय सुद्धा आपण पाहिलेला आहे. हा पाठ इथे संपतो. धन्यवाद.